रामराम मंडळी. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या हळद पिकावरती असे तपकीर रंगाचे टिपके आलेले आपल्याला दिसून येत आहेत. याच्यामध्ये घाबरण्याची कुठलीही कारण नाही, कारण सध्या थंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे. थंडी वाढल्यावरती आपल्या जमिनीची आर्द्रता देखील वाढते. शेतकरी मित्रांनो, आपण जे काही गेल्या वेळेस हळद पिकामध्ये सल्फर वापरण्याबद्दल व्हिडिओ बनवला होता, तोच फॉर्म्युला इथं देखील लागू होतो. थंडीमध्ये आपल्या हळद पिकाच्या मुळा हा ब्लॉक होते आणि आपल्या हळद पिकाची पानं ही कमजोर होऊन पिवळी पडतात. अशा वेळेस आपल्या हळद पिकावरती बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यावेळेस आपल्याला हळद पिकावरती असे तपकीर रंगाचे लाल टिपके दिसून येतात. याच्या नियंत्रणासाठी आपल्याला एकरी 4 किलो टेक्नोजेड किंवा 80% वाल्या सल्फरचा वापर करायचा आहे. शक्य झाल्यास सकाळच्या सुमारामध्ये मॅग्नेशियम सल्फेट 100 ग्राम, त्याचबरोबर 80% WDG फॉर्मेशन मधल्या सल्फरचा आपल्याला एक स्प्रे घ्यायचा आहे. या दोन्ही कॉम्बिनेशनचा आपण जर स्प्रे घेतला तर नक्कीच होणारे जे काही नुकसान आहे ते नियंत्रणामध्ये येऊ शकते. धन्यवाद मित्रांनो.